अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमची। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, मागच्या सत्रात आपण श्रीमद भगवत गीता अध्याय 4 यामधील एक निराकार परमात्मा याचं गायनपूजन वेगवेगळ्या धर्मामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळे देश आहेत, अनेक देश आहेत ना, एक भारत देशच नाही आहे, अनेक दुसरे देश आहेत जिथे ईश्वराला मान्यता पण नाही आहे, नाव घेण्यासाठी पण बंदी आहे, पण तरी पण अशा ठिकाणी सुद्धा म्हणजे आपण समजून घेतोय की अशी पण काही ठिकाणं आहेत, पण तिथे सुद्धा निराकार ज्योती स्वरूपाची कशी मान्यता आहे, वेगळ्या पद्धतीने पण त्याची आठवण कशी केली जाते हे आपण ऐकत आहोत। आणि त्यामध्ये आपण मग जे 24 तीर्थंकर आहेत ते मागच्या सत्रात आपलं चालू होतं की त्या सर्व या तीर्थंकर जे आहेत ते काय म्हणतात, स्वतःला कधी त्यांनी भगवान असं नाही म्हटलं, त्यांनी पण काय केलं, सिद्ध शिलापती म्हणजेच कोण, एक निराकार परमात्मा, त्याचं ध्यान केलं। त्याच्यामध्ये पण आहे ना ज्ञान दर्शनशास्त्र, मग ज्ञान म्हणजेच स्वतःची ओळख, तिसरा चक्षु पण ऐकलं, हे 2 डोळे तर आहेत, मग तिसरा चक्षु म्हणजे ज्ञान, समज आली ना की आपण शरीर नसून एक ज्योती ऊर्जा आहोत, चैतन्य शक्ती या शरीराला चालवणारी। मग तसं ज्ञान दर्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं व्यवहार करायचा आहे, कसं आपलं आचरण असलं पाहिजे, आणि ज्याच्यामुळे मग आपण श्रेष्ठ होणारच आहे, चरित्र आपलं उच्च होणारच आहे। मग ज्ञान दर्शन चरित्र या गोष्टी सांगितल्यात, आणि त्याच्यात पण त्यांनी सिद्ध शिलापती म्हणजे त्या शिवधामाची प्राप्ती कशी होईल हे आपण ऐकलं आहे। सिद्ध शिलापती तो निराकार, मग शिवधामाची प्राप्ती म्हणजेच त्याचा संग कसा मिळेल, त्याच्यासोबत कसं राहू। तर असं तर प्रॅक्टिकली आपण असं प्रत्येक व्यक्तीसोबत 24 तास राहू शकतो का? अगदी आपल्या घरामध्ये पण एक लिमिट आहे ना, आपल्या देहाचे धर्म, त्यामुळे आपल्याला बंधनं आहेत, पण मनाने तर आपण एखाद्या व्यक्तीसोबत म्हणा कुठल्याही बाबतीत एकत्र मनाने राहू शकतो। तसंच ईश्वराच्या सान्निध्यात त्याच्या संगतीमध्ये मनापासून राहायचं आहे आपल्याला। मग तसं ते शिवधाम प्राप्ती म्हणजे तो शिव, तो निराकार, त्याचं राहण्याचं स्थान ते कुठे आहे त्याचं पण तर नॉलेज आहे ना। मग हे सगळं आपण ऐकत आहोत। आणखी पुढे काही आपण ऐकलं तर जसं महात्मा बुद्ध, त्यांनीही ध्यान अवस्थेत त्यांना दाखवलं आहे, मग त्यांनी कोणाचं ध्यान केलं? आजसुद्धा त्यांनी कोणाला कोणत्या मूर्तीपूजेसाठी प्रेरित केलेलं नाही, पण असं म्हटलं जातं आजही तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर तिथे 3 फुटाच्या उंचीवर 3 फूट दूर बसून एका थाळीमध्ये लाल रंगाच्या आकाराचा दगड ठेवला जातो, म्हणजे तो पवित्र प्रतिमा आहे ती लाल रंगाची, त्याला चिनकोन सेकी असं म्हटलं जातं। चिनकोन सेकी म्हणजे जो शांतीचा दाता आहे, ज्याचं ध्यान केल्याने आपण काय हो, शांत हो, मन शांत होईल, रिलॅक्स फील होईल, म्हणजेच काय त्याचंच ध्यान केलं जातं। ते बिलकुल तुम्ही असं बघाल तर शिवलिंगाच्या आकाराचं आहे। माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येत असेल की वेगवेगळ्या धर्मामध्ये पण निराकार प्रतिमा आहेत, पण त्या शिवलिंगाच्या आकाराच्या आहेत, कारण परमात्मा शिव निराकार आहे। मग त्याचं गायन पूजन वेगवेगळ्या आकारामध्ये प्रतिमेमध्ये केलं जातं आहे,
वेगळ्या धर्मामध्ये, जापानमध्ये, बौद्ध धर्मामध्ये पण कुठल्या मूर्तीपूजेला मान्यता नाही, पण निराकाराच्या प्रतिमेचं पूजन, ध्यान केलं जातं, मेडिटेशन, एकाग्र केलं जातं. चिंतनसेवी म्हणजे शांतीचा दाता. परमात्मा हा शांतीचा सागर आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. अजून पुढे ऐकाल तर पारसी धर्मामध्ये त्याच्यात म्हटलं जातं की पारसी लोक जेव्हा इराणमधून भारतात आले होते तेव्हा ती अशी जळत असलेली ज्योती घेऊन आले होते. मशाल जशी असते ना, ते घेऊन ते भारतात आले होते. आणि त्यांच्या मंदिरांनाही काय म्हटलं जातं, द फायर टेम्पल, जिथे अखंड ज्योत अशी प्रज्वलित असते. काही लक्षात येते, ज्योती स्वरूप, ज्योती आहे ना ती सतत जागृत आहे, म्हणजे प्रज्वलित आहे, म्हणजे जो अखंड ज्योती स्वरूप आहे तो कोण, निराकार परमात्मा शिव. रसिक हो, काही लक्षात येतं आहे? यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की वेगवेगळे धर्म आपण बघितलेत. पारसी धर्म, बुद्ध धर्म, मुस्लिम बांधव, ख्रिस्ती बांधव असतील, निराकार तीर्थंकर असतील, जैनी असतील, प्रत्येकाने एका निराकार प्रतिमेचं गायन पूजन करत आलेलं आपण ऐकलं. म्हणजेच तो कोण आहे, जो सर्व धर्मामध्ये मान्य आहे. प्रत्येक वेगवेगळा धर्म आहे आणि त्या धर्माला एकत्र एका ह्याच्यामध्ये बांधण्याचं सूत्र, प्रत्येकजण एका निराकाराला त्याची आठवण करत आहे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, वेगवेगळ्या रूपाने. निराकाराचंच गायन आहे आणि पूजन पण केलं जातं. पद्धत वेगळी आहे पण भाव तर तोच आहे. प्रत्येकजण एका निराकार प्रतिमेला काय करतात, आठवण करतात. मग तोच तो कोण आहे, जो सर्व धर्मामध्ये मान्य आहे. ऐकूयात आपण अजून पुढे. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. कर्म की तू पहचान, कर ले कर्म की तू पहचान, कर ले कर्म की तू पहचान. हे मानव कर ले तू पहचान, हे मानव कर ले तू पहचान. बीज तू बोले शुभ कर्मों के, कर्म हो ऊंच महान. कर ले कर्म की तू पहचान, हे मानव कर ले तू पहचान.
पहचान। पहचान, हे मानव कर ले तू पहचान। बीज तू बोले शुभ कर्मों के, कर्म हो ऊंच महान। कर ले कर्म की तू पहचान, तेरे कर्म हो ऊंच महान। कर ले कर्म की तू पहचान, तेरे कर्म हो ऊंच महान। कर ले कर्म की तू पहचान, तेरे कर्म हो। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण ऐकत होतो ना की वेगवेगळ्या धर्मामध्ये एका निराकार ज्योती स्वरूपाचं कसं पूजन आणि गायन होत आहे. आपण ऐकलं ना पारसी त्यांच्या मंदिर फायर टेम्पल म्हणजे काय, तर अखंड ज्योत प्रज्वलित असते. म्हणजे तो जो अखंड ज्योती स्वरूप आहे, तो निराकार जो सर्व धर्मामध्ये मान्य आहे. प्रत्येक धर्मात त्याला मान्यता आहे, सर्व धर्म मान्य आहे. तो कोण आहे असा, जो अजन्मा या रूपात आहे, अव्यक्त रूपामध्ये, व्यक्त नाही होऊ शकत. म्हणजे शरीर नाही आहे, तोच प्रकट नाही होत, तो दिसत नाही, व्यक्त नाही, अव्यक्त आहे. माध्यम तो घेतो आणि त्याद्वारे स्वतःला व्यक्त करतो. मी अव्यक्त आहे असं म्हणतायत श्रीकृष्ण भगवंत. ते कसे स्वतः म्हणतायत अव्यक्त, व्यक्त नाही होऊ शकत, ते दिसत आहेत समोर. हेच तर समजून घ्यायचं आहे. त्यांच्याद्वारे ती भगवत शक्ती, तो निराकार त्यांच्या मुखाद्वारे बोलत आहे ना, तेच आहे अव्यक्त. माध्यमातून त्यांच्या व्यक्त होत आहे. जन्म मरणाच्या चक्रात येत नाही. श्रीकृष्णाचे जन्म दाखवले, जन्माष्टमी आहे, त्यांची माता पिता आहेत वसुदेव देवकी,
पालनपोषण करणारे नंद यशोदा आहेत. मग ह्या सगळ्याचं आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्ञानातून आपल्याला समजायचं आहे की जे भगवान नुवाच म्हटलं आहे, म्हणजे त्या भगवत शक्तीने देवात्मा जी श्रीकृष्ण आहे त्यांच्या माध्यमातून हे जे आपल्याला समजावलं आहे, ती कोण आहे? शक्ती निराकार, जी अव्यक्त आहे, अजन्म आहे, निराकार आहे, सर्व धर्मामध्ये मान्यता आहे. श्रीकृष्णाची पूजा तर फक्त हिंदू धर्मामध्ये होते देवी देवतांची, बाकी धर्मामध्ये देवी देवतांना मान्यता नाही. ह्याच गोष्टी आपण रिवाईज करून स्वतःला काय करतोय, समज देतोय, स्वतःला आपण समजावून या ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाचा तिसरा चक्षु आपला काय होतोय, खुलत चालला आहे, म्हणजे समज येत चालली आहे ना. आजवर आपण जे गायन पूजन ऐकलं, जे पण ज्ञान आपण घेतलं, पण त्या ज्ञानाचा खरा अर्थ भाव आपल्याला त्यामागील त्या श्लोकांची जी भक्ती करत आलो, जी आत्तापर्यंत आपण जे पण पूर्वज असतील आपले त्यांचं जे आपण अनुकरण करत आलो, पण त्याच्या माध्यमातून पण ती जळमट अज्ञानाची अंधश्रद्धेची आपल्याला क्लिअर करत तो तिसरा चक्षु काय करायचा आहे, स्पष्ट स्वच्छ करायचा आहे. त्यातली समज आपण तेच करतोय ना आपण. मग तोच तो कोण निराकार, जो देवांचा पण देव आहे, देवी देवतांनी पण ज्यांची पूजा केलेली आहे, ज्याला कोणी गॉड म्हटलं, अल्लाह म्हटलं, ईश्वर म्हटलं, प्रभू म्हटलं, मालिक म्हटलं. साईबाबा आहेत, त्यांनी काय म्हटलं, सबका मालिक एक. आणि वरती आहे त्यांचा इशारा, वरती बघतायत ते, हेच तर आहे. ह्या गोष्टींचा भाव आपल्याला समजायचा आहे, त्याच्या डेप्थमध्ये जायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे आणि तो अर्थ तर लावायचा आहे, योग्य अर्थ, जो सर्वश्रेष्ठ आहे. आणि तोच सच्चा बादशाह आहे, जो निराकार आहे, जो अजन्मा आहे, अव्यक्त आहे, पुनर्जन्म रहित आहे, शाश्वत आहे. शाश्वत शक्ती म्हटलं जातं ना, त्रिगुणामय शक्तीने काय होतात, प्रकट होतात ते. म्हणजे या सृष्टीवर ते अवतरित होतात, प्रकट होतात, जन्म नाही घेत. ही गोष्ट आपण समजून घेतली ना आज. आणि म्हणून जेव्हा अर्जुनाने हा प्रश्न विचारला, प्रश्न काय होता की काय तुम्ही हे उत्तम रहस्यपूर्ण योगाचं वर्णन करण्याहेतू असे सगळ्यांसारखेच जन्म घेता का, असाच प्रश्न होता ना. कारण कुठेतरी अर्जुनालाही हे जाणवलं होतं, रिअलाईज फील झालं होतं की हे श्रीकृष्ण नाही बोलत आहे, त्यांच्या माध्यमातून ती शाश्वत शक्ती, त्रिगुणमय शक्ती जी प्रकट होते, अवतरित होते, ती निराकार भगवत शक्ती बोलत आहे त्यांच्याद्वारे की मी अजन्म आहे. कारण जन्म घेतलेला आहे श्रीकृष्ण देवता यांनी, आणि ते देवता आहेत. आलं लक्षात? अव्यक्त नाही आहेत ते, मी अजन्म आहे, मी अव्यक्त आहे, मी पुनर्जन्म रहित आहे, हे बोलणारी भगवत शक्तीच आहे. हे जाणवलं श्रीकृष्ण अर्जुन यांना. आणि म्हणून अर्जुनाने श्रीकृष्ण यांना हा प्रश्न केला होता की हे उत्तम रहस्यपूर्ण योगाचं वर्णन करणे हेतू तुम्ही असंच इतरांसारखं जन्म घेता का. आणि तेव्हा ती भगवत शक्ती श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून ह्याचं उत्तर अगदी स्पष्ट रूपामध्ये देतात की नाही, स्वरूपाची प्राप्ती ही शरीराच्या प्राप्तीपासून खूप वेगळी आहे. तुम्ही सर्व शरीराला प्राप्त होता. आता ही भाषा थोडीशी इन जनरल मराठी नाही, शरीराला प्राप्त होतात म्हणजे आपण जन्म घेतो तेव्हा आपण आत्मा कशी आहे, शरीरासहित आहोत ना आपण, पण जन्म घेतो आणि आपला मृत्यूही होतो. आपण येतो, आपण जातो. येतं कोण, आत्मा येते शरीराद्वारे, जाते पण कोण, आत्मा. शरीर इथेच राहतं, मग त्याचा दाह होतो, दाह संस्कार होतो. आपण सर्व शरीराला प्राप्त होतो, म्हणजे आपण ऊर्जा, चैतन्य शक्ती शरीराचा आधार घेऊन या सृष्टीच्या रंगमंचावर आपला पार्ट प्ले करतो. पण भगवंत हे प्रकट होतात त्रिगुणामय शक्तीने, स्वतः अवतरित होतात. अव्यक्त आहेत ना ते, मग ते अवतरित होतात. ऐकूयात अजून पुढे. घेते एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
आत्मचिंतन से ही होगा आत्म परिवर्तन। आत्मचिंतन से ही होगा आत्म परिवर्तन। आत्म परिवर्तन करेगा, आत्म परिवर्तन करेगा, विश्व परिवर्तन। आत्मचिंतन से ही होगा। विश्व के कल्याण हित कुछ एक पल को लीजिए। विश्व के कल्याण हित कुछ एक पल को लीजिए। शांत और एकांत मन में ध्यान इतना दीजिए। शांत और एकांत मन में ध्यान इतना दीजिए। हम कौन आए क्यों यहाँ, हम कौन आए क्यों यहाँ, करें आत्म अन्वेषण। आत्मचिंतन से ही होगा आत्म परिवर्तन। आत्म परिवर्तन करेगा, आत्म परिवर्तन करेगा, विश्व परिवर्तन। आत्मचिंतन से ही होगा। तन से न्यारी दिव्य प्यारी मैं सचेतन आत्मा। तन से न्यारी दिव्य प्यारी मैं सचेतन आत्मा। सर्व शक्तिवान शिव मेरे पिता परमात्मा। सर्व शक्तिवान शिव मेरे पिता परमात्मा। उनके निर्देशन में मेरा, उनके निर्देशन में मेरा तन पे अनुशासन। आत्मचिंतन से ही होगा आत्म परिवर्तन। आत्म परिवर्तन करेगा, आत्म परिवर्तन करेगा, विश्व परिवर्तन। आत्मचिंतन से ही होगा। ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकलं की अर्जुनाने श्रीकृष्ण यांना काय विचारलं होतं
की ह्या उत्तम रहस्यपूर्ण योग या योगाचं वर्णन करण्या हेतू तुम्ही इतरांसारखाच जन्म घेता का? कारण कुठेतरी त्यांना अर्जुनाला पण काय होतं, फील झालं होतं, रिअलाईज झालं होतं की ही जी काही शक्ती आहे, जी निराकार भगवत शक्ती, ती श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून बोलत आहे, ही निराळी आहे. हे भगवंत माध्यम आहेत, भगवान वाच, ही भगवत शक्ती निराळी आहे आणि श्रीकृष्ण हे देवता आहेत, त्यांच्याद्वारे हे होत आहे. आणि मग प्रश्नाचं उत्तर देताना स्वतः ती भगवत शक्ती श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून काय सांगत आहे की नाही, इतरांसारखा मी जन्म घेत नाही. तुम्ही सर्व शरीराला प्राप्त होता, मी काय करतो, मी प्रकट होतो. माझा जन्म शरीरप्राप्तीपासून भिन्न आहे. तर सांगताना जन्मच म्हणणार ना, अवतरित होत आहेत ना, ते प्रकट होत आहेत. तुम्ही शरीराला प्राप्त होता, माझा शरीरप्राप्तीपासून भिन्न आहे प्रकटीकरण. कितीतरी स्पष्ट केलं आहे ना, स्पष्ट शब्दातच भगवंताने उत्तर दिलं की नाही, तुम्ही सर्व शरीराला प्राप्त होता. स्वरूपाची प्राप्ती ही शरीरप्राप्तीपेक्षा खूप वेगळी आहे. तुम्ही जन्ममृत्यूच्या चक्रात येता, मी नाही येत. इतकं स्पष्ट बोललेलं आहे. आणि बोलताना श्रीकृष्ण दिसत आहेत म्हणून आपलं कन्फ्युजन वाढलं आहे. पण आता क्लिअर तर आलं आहे ना, आपल्याला स्पष्टता आलेली आहे की श्रीकृष्ण हे देवात्मा आहे, त्यांचा जन्म आहे, जन्म अष्टमी, त्यांचे माता पिता आहेत, मृत्यू पण आहे त्यांचा. जन्ममृत्यूच्या चक्रात आपण सर्व येतो, पण ती निराकार भगवत शक्ती त्रिगुणामय शक्तीद्वारे स्वतःला प्रकट करते, म्हणजे अवतरित होते. झालं, तुमच्याही लक्षात आलं की ती निराकार भगवत शक्ती श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून बोलत आहेत. म्हणजे ह्या संपूर्ण गीतेमध्ये 2 शक्ती काम करत आहेत, एक देवात्मा आणि एक निराकार परमात्मा. ती भगवत शक्ती, भगवान वाच, देवी देवता आणि भगवंत. भगवान हे वेगवेगळं, देवांचा देव तो एकच. आता आपल्या लक्षात येतं आहे काही? इतकं स्पष्ट शब्दात ईश्वराने आपल्याला क्लिअर केलेलं आहे, मी नाही म्हणून इतरांसारखं जन्म घेत नाही. स्वरूपाची प्राप्ती ही शरीरप्राप्तीपेक्षा भिन्न आहे. स्वरूप आहे ना त्यांचं निराकार ज्योती स्वरूप. सो मी तुमच्यासारखा जन्म मरणाच्या चक्रात येत नाही, इथेच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मग हे ऐकल्यावर अर्जुनाने पुन्हा दुसरा प्रश्न केला. स्वाभाविक आहे ना, आता त्यांची आणखीन उत्सुकता वाढली अर्जुनाची की जर भगवंत आपल्यासारखे असे जन्म घेत नाहीत, अवतरित होतात, मग कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कसं प्रकट होतात तुम्ही, असा प्रश्न त्याने केला. अर्जुनाला हे समजून घ्यायचं आहे की ईश्वर कधी येतात. आपण सर्व अर्जुन आहोत ना, चांगल्या चांगल्या गोष्टींचं अर्जन करणारे. अर्जुन हे प्रतिकात्मक रूप आहे. एका अर्जुनाची गोष्ट आहे का ती? असे प्रत्येक मनुष्य आत्मा, आत्ता जे साधारण रूपात आपण आहोत, जे देवी देवता घराण्याची आत्मा आहोत, म्हणून आपले कुलदैवत कोण आहेत, प्रत्येकाचे कोणी ना कोणी देवी देवता. मग आपण सर्व साधारण नर नारी, नर तू ऐसी करणी कर जो तू श्रीनारायण बने. मग आता ते कर्मश्रेष्ठ उच्च ईश्वर आपल्याला शिकवत आहेत आणि ते आपल्याला आचरणात आणून आपलं चरित्र उच्च बनवायचं आहे. इतकं साधं आहे, सरळ सोपं. फक्त आपल्याला ती शक्ती, ती चार्ज पॉवर मेडिटेशनद्वारे येणार आहे. शक्ती कुठून प्राप्त होणार? ईश्वराकडून. त्याचं ध्यान केल्याने, आत्मा समजून जेव्हा आपण त्या परमात्म्यावर आपलं मन एकाग्र करू, त्याची ऊर्जा, त्याची शक्ती आपल्यामध्ये येत राहील. आपोआप होतं आहे. मन एकाग्र करायचं आहे. जसा चार्जर कनेक्ट राहील तसं ते पर्सेंटेज वाईज आणि ते बटन ऑन राहील. म्हणजे स्मृती, आपली जी स्मृती आहे, संकल्पांचा स्विच ऑन झाला पाहिजे की मी ती निराकारची ती संतान, आत्मा, ज्योती स्वरूप आहे आणि तो शक्तीचा सागर, आनंदाचा सागर, त्याची शक्ती माझ्यामध्ये येते. मन एकाग्र होऊन आपण जसा अनुभव करत जाऊ, ती शक्ती येत जाईल. जेवढा वेळ एकाग्र असू तसे आपण चार्ज होऊ. म्हणजे जसा चार्जर कनेक्ट आहे, स्विच ऑन आहे, 1%, 2%, वेळ द्यावा लागेल ना. 1 मिनटात 100% होतो का तो? अर्धा तास जसा पण असेल त्या चार्जरची कपॅसिटी. मग तो तर निराकार आहे, पूज्य आहे, पवित्र आहे. आपल्यालाही त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये यायला लागेल. आपलं पण मन तितकं स्वच्छ, शुद्ध, पवित्र, आणि मग आपण त्याच्याशी कनेक्ट होऊन ती शक्ती घेऊ शकतो. हे ना रसिक हो. हेच तर समजून घ्यायचं आहे की कसं आपण त्यांच्याद्वारे चार्ज होऊ. आणि आपोआप होतं का?
तर हो, सूर्याच्या सान्निध्यात राहा, 2 मिनटं अंग गरम होणार, त्याची उष्णता आपोआप आपल्यामध्ये येते, जीवनसत्व तयार होतं, ह्या क्रिया होत आहेत. तसं मन एकाग्र केलं परमात्म्यासोबत, त्याची शक्ती, कारण त्याची संतान आहोत आपण, मुलं आहोत त्याची, त्याच्याप्रमाणे आहोत. तो निराकार आहे, आपण पण दिसत नाही, ज्योतिस्वरूप आहोत. आपण जन्ममरणाच्या चक्रात येतो, पाप पुण्य ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग जन्ममरणामध्ये कर्म अकर्म विकर्म ह्या गती होतात आणि आपलं अकाउंट सेटल होण्यासाठी जन्म होत असतो, पुनर्जन्म घेत राहतो आपण. जसं कर्म केलं असेल त्याप्रमाणे पुढचा जन्म येतो. आणि मग सृष्टीमध्ये एक अशी वेळ येते जेव्हा प्रत्येक कर्म अकाउंट जे आहे बॅलन्स शीट करावी लागते, सेटलमेंट. जसं इयर एंडिंगमध्ये बॅलन्स शीट असते, अकाउंट क्लिअर होतं आणि मग परत न्यू अकाउंट सुरू होतं. तसं या सृष्टीच्या खेळामध्ये सृष्टीच्या अंतिम समयी आपल्याला आपले सर्व संपूर्ण जन्म जितके घेतलेत त्याचं अकाउंट क्लिअर करायचं आहे, ईश्वराच्या आठवणीत, ईश्वराच्या सान्निध्यात राहून. हे इतकं सगळं ज्ञान, ही कर्माची गती ईश्वर आपल्याला शिकवत आहेत, फक्त समजून घ्यायचं आहे. होणार असे का हो? या सर्व गोष्टीत आज आपल्या काय लक्षात आलं? अर्जुन यांनाही तिथे लक्षात आलं आहे की हे श्रीकृष्ण नाही बोलत आहेत, म्हणून त्यांनी विचारलं ना की तुम्ही इतरांसारखं जन्म घेता का? त्याचं उत्तर मिळाल्यावर मग तुम्ही कधी आणि कुठल्या परिस्थितीत प्रकट होतात, कब आते हो आणि कोणत्या परिस्थितीत? म्हणजे त्यांनाही कळलं की हे श्रीकृष्ण नाही बोलत आहे. कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ ही संस्कृतमध्ये काय आहे माहिती आहे? अति आकर्षणमय मूर्त. तर मूर्ती झाली ना ती. आणि परमात्मा कसा आहे? स्वरूप आहे, ज्योती स्वरूप, पॉईंट ऑफ लाईट, निराकार. आपण आणखीन ऐकूयात पण पुढच्या भागात. आज इथेच थांबते. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
जैसे हमें लगता है कि रहे, हमें लगता है कि रहे हम संग सदा जैसे प्रभु तेरे रंग में। नहीं पहचान तेरी थी जरा भगवान हमें, फिर भी अभिमान तो था ज्ञान का बड़ा ही हमें, प्यार में ऐसे बांधा बना के अपना हमें। कोई डोर हो बंधी जो पतंग